क्लायमेट बघू शकता तुम्ही किती छान झाले, कधी पाऊस पडेल. आम्ही चाललेलो रवींद्र नाट्य मंदिरला, प्रभादेवीला. आम्ही आज आलेलो रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी इथे. इथे स्वर करुणा नावाचा कार्यक्रम आहे. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत बैठक, शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत बैठक आहे. तर रसिका बोरकर आणि कृतिका बोरकर ह्या दोघी सिंगर आहेत, त्यांचा हा कार्यक्रम आहे. तर आम्ही तो अटेंड करण्यासाठी आलेलो आहोत. तिथे वर्षावास प्रारंभ आणि आषाढ पौर्णिमा प्रारंभ त्यानिमित्त त्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर थोडासा उशीर झाला आम्हाला, तर बघूयात आतमध्ये जाऊन. तर आम्ही आतमध्ये आलेलो आहोत रवींद्र नाट्य मंदिरच्या. इथे आल्यानंतर इथे मी म्हणजे 6 डिसेंबरला आपण भीमांजली हा कार्यक्रम अटेंड केला होता, त्याची आठवण झाली. तो सुद्धा खूप सुंदर होता. रवींद्र मंदिरचं जे मिनी थिएटर आहे ना, तिकडे कार्यक्रम आहे, तर तिकडेच चाललेली आहे. तर आम्ही घरातून निघताना पाऊस नव्हता आणि आता पोहोचलो तेव्हा सुद्धा पाऊस थांबलाय. मधल्या वेळेत भरपूर पाऊस पडून गेला, तर हे कार्पेट वगैरे सगळं ओलं झालेलं आहे. तर मिनी थिएटरमध्ये 3rd फ्लोअरला हा कार्यक्रम आहे. रसिका बोरकर आणि कृतिका बोरकर दोघी सिस्टर्स आहेत आणि त्यांचे बऱ्याच वेळेला मी यूट्यूबवर गाणे ऐकलेले आहेत, पण पहिल्यांदाच हा जो कार्यक्रम आहे म्हणजे प्रत्यक्षात पहिल्यांदाच अटेंड करत आहे मी. आणि खरंच कार्यक्रम खूप सुंदर झाला. आणि बौद्ध संस्कृतीमध्ये आषाढ पौर्णिमेचं विशेष असं महत्त्व आहे, कारण की आषाढ पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा असं सुद्धा बोलतात. त्याचबरोबर आषाढ पौर्णिमेला वर्षावासाची सुरुवात होते आणि भगवान बुद्धांनी त्यांचा पहिला उपदेश पंचवर्गीय भिक्षूंना आषाढ पौर्णिमेच्या दिवशीच दिला होता, सारनाथ येथे. तेव्हापासूनच ह्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे सुद्धा म्हणण्यात येऊ लागले, म्हणूनच ही पौर्णिमा विशेष आहे. आणि आम्ही आता पोहोचलेलो आहोत 3rd फ्लोअरला. समोर एंट्री करताच इथे बॅनर लागलेला आहे स्वर करुणा बैठकचा, तर खूप सुंदर असा बॅनर. आणि कार्यक्रमाच्या मी खूप छोट्या छोट्या क्लिप तुमच्याबरोबर शेअर केलेल्या, 1-2 मिनटाच्या, अर्धा मिनटाच्या, मॅक्झिमम 3 मिनटाच्या. पुन्हा कधी जर ह्यांचे कार्यक्रम असतील कुठे, तर मी तुम्हाला तसं कम्युनिटीला अपडेट करेल. तुम्ही स्वतः जाऊन एक्सपिरियन्स घ्या. पूर्ण तर मी तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकत. चला आता थिएटरमध्ये पोहोचलेलो आहोत. नाव द्यायचं असेल तर ते म्हणजे करुणा. करुणा म्हणजे केवळ दया नव्हे. करुणा इज द करेज टू शेअर दॅट विजडम, द विलिंगनेस टू रिड्यूस सफरिंग्स ऑफ अदर्स अँड द रिकग्निशन दॅट एव्हरी ह्युमन बीइंग कॅरीज द पॉसिबिलिटी ऑफ अवेकनिंग. आणि म्हणूनच या बैठकीचं नाव सुद्धा आहे स्वर करुणा. कारण काही विचार ग्रंथातून पोहोचतात, काही ध्यानातून, काही गुरूंकडून आणि काही स्वरांमधून. स्वर करुणा इज an attempt to reconnect Indian classical and semi-classical music with the philosophical and cultural traditions of बुद्ध धम्मा. आज की ये 19वीं ऐसी बैठक है और ये 2 सत्रों में होने वाली है, जिसमें हमारा पहला सत्र होगा जहाँ शास्त्रीय संगीत होगा. दूसरे सत्र में हम भारतीय उपशास्त्रीय संगीत, अभंग आणि मग बुद्धांच्या गीतांच्या माध्यमातून हा संवाद आपण पुढे नेऊयात. आज संध्याकाळभर आपण संगीत ऐकणार तर आहोतच, पण कदाचित त्या स्वरांच्या मधल्या शांततेतही काहीतरी ऐकू येईल.
कोयलिया बोले अंगुवार के डालरिया कोयलिया बोले अंगुवार के डालरिया कोयलिया बोले अंगुवार के डालरिया कोयलिया बोले अंगुवार के डालरिया
साधू 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 म्हणजेच अतिउत्तम. असेच हो, असेच भले हो. भारतीय शास्त्रीय संगीतात प्रत्येक रागाची स्वतःची एक वेळ असते. दॅट इज वाय इंडियन क्लासिकल म्युझिक इज नेव्हर जस्ट अबाउट द नोट्स, इट इज अबाउट द कॉन्टेक्स्ट. बुद्धांचा धम्मही असाच आहे. मानवी अनुभव जितके विविध तितकीच बुद्धांची सुत्त, तितक्याच त्यांच्या गाथा. कारण धम्म नेहमीच जीवनाच्या संदर्भातूनच व्यक्त झाला आहे. माझ्या माहितीनुसार सब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्युतपनं एतन बुद्धान शासनं ही भारतीय शास्त्रीय संगीताच्या चौकटीत धम्मपदातील गाथा स्वरबद्ध करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. तसे तर जगभरातील असंख्य भाषांमध्ये इट इज ट्रान्सलेटेड, इंटरप्रेटेड, संग अँड लिव्ड. पण पाली भाषेचं एक वैशिष्ट्य असंही आहे की तिचा अर्थ केवळ शब्दांमध्ये नसतो. इट अनफोल्ड्स थ्रू द कॉन्टेक्स्ट ॲज वी रीड इट. फॉर एक्झाम्पल, सब पापस्य अकरणं याचा अर्थ अनेकदा पाप करू नका असं आपण ऐकलं गेलं आहे. पण बुद्ध धम्मात पाप, पुण्य, आत्मा, पुनर्जन्म किंवा स्वर्ग नरक या संकल्पनाच नाहीत, नाही का? म्हणजेच या गाथेचा अर्थ, आशय यापेक्षाही अधिक व्यापक आहे. पापस्य नाही तर पा आणि पस्स असे दोन शब्द असून त्यांचा अर्थ अति आणि पहा असा होतो. आपण एही पस्सी को ऐकलं असेल, त्यातही पस्स आहे. आओ और देखो हम कहते हैं ना जिसे, उसी तरह से आगे इस गाथा में कहा जाता है कि अकर्ण मतलब मत करो, करू नका. मग पुढे कुशल कर्म करत राहा आणि आपलं चित्त दर्पणासारखं पारदर्शी बनवा. हेच बुद्ध शासन आहे. पालीच्या पुढे सुद्धा जर आपण विचार केला तर अ टीचिंग truly comes to liveness or when it becomes or it leaves its scriptures, right? When it enters the lives of ordinary people and slowly becomes a part of their language and further their memory or their music, जसे कधी गाथांमधून तर कधी अभंगांमधून. आणि आजच्या दुसऱ्या सत्रात आपण याच प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. आणि या प्रवासात ज्यांचे स्वर, ताल आणि साथ आपल्याला सोबत करणार आहे त्या सर्व कलाकारांचे आपण सोबत सर्वांनी स्वागत करूया. ऋत्विक तांबे पखवाज, पवन सिडाम तबला, शुभदा गायकवाड संवादनी म्हणजेच हार्मोनियम, आदित्य शिरसोणकर तालवाद्य परकशन, प्रबुद्धा श्रावस्ती आणि संबोधी श्रावस्ती तानपुरा. आणि प्रस्तुत करत्या रसिका बोरकर आणि कृतिका बोरकर. लोकांच्या भाषात उतरते. म्हणूनच महाराष्ट्रात संत परंपरा ही केवळ भक्ती परंपरा नसून ती लोकांच्या अनुभवांची परंपरा आहे. तुकाराम महाराजांकडे पाहिलं तर एक गोष्ट आपल्याला जाणवते की ते तत्वज्ञान सांगत नाही, ते तत्वज्ञान जगतात. त्यांच्या अभंगांमध्ये जीवन आहे, श्रम आहे, प्रश्न आहेत आणि एक विलक्षण आनंद आहे. कदाचित म्हणूनच त्यांच्या अभंगांमध्ये आनंद हा शब्द पुन्हा पुन्हा आपल्याला भेटू लागतो. आनंदाचे
आनंद हा अनुभव शब्दात पकडणं कठीण आहे. कदाचित म्हणूनच मानवाने भाषा निर्माण करण्यापूर्वी स्वर निर्माण केले असावे. म्युझिक हॅज ऑलवेज बीन वन ऑफ द अर्लीस्ट लँग्वेजेस ऑफ ह्युमन एक्सपिरियन्सेस. पण जीवन केवळ आनंदाने बनलेलं नाही. प्रत्येक समाजाला एक प्रश्न सतत छळत असतो. माणसांची किंमत कशावर ठरते? त्याच्या जन्मावर, त्याच्या व्यवसायावर, त्याच्या बाह्य रूपावर किंवा त्याच्या अंतरंगावर? हा प्रश्न विचारताना संत चोखामेळा ऊसाची उपमा देतात. साध्या ऊसामधून बुद्धांनीही अशीच भाषा वापरली. कमळ, नदी, बीज, रथ, वीणा, निसर्गातील अगदी साध्या प्रतिमांमधून त्यांनी अत्यंत गहन विचार आपल्या पुढे प्रस्तुत केले. आणि म्हणून धम्म हा केवळ ग्रंथांमध्ये राहिला नाही, तो लोकांच्या भाषेत उतरला, त्यांच्या गीतांमध्ये उतरला आणि लोक परंपरेत मिसळला. सम्यक वाचा हा अष्टांगिक मार्गाचा एक खूपच महत्त्वाचा भाग आहे. कारण शब्द हे केवळ संवादाचं साधन नसून दे आर ऑल्सो शेपिंग द वर्ल्ड, द लाईफ दॅट वी आर लिव्हिंग. शब्द माहिती देतात, शब्द विचार घडवतात आणि जेव्हा ते जगले जातात तेव्हा ते प्रज्ञेत रूपांतरित होतात. रीडिंग बिकम्स रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शन बिकम्स प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस स्लोली बिकम्स वन्स वे ऑफ बीइंग. मग खरं धन कोणतं सांगा? जे आपण साठवतो की जे धन आपण वाटतो? पालीमध्ये एक सुंदर वचन आहे, सब्बदानं धम्मदानं जिनाती. म्हणजे धम्मदान हेच सर्वांपेक्षा, सर्व दानांपेक्षा श्रेष्ठ आहे. शब्दांचीच रत्ने आम्हा घरी धाना, शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच बुद्ध धम्मात या अनुभवाला वेगवेगळी नावं आहेत. मैत्री, करुणा, उपेक्षा, मुदिता, समता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भेद विरघळण्याचा अनुभव. The experience where the distance between I and the other begins to disappear. म्हणूनच संत साहित्य आपल्याला पुन्हा पुन्हा एका रंगाची आठवण करून देतो. त्या रंगाकडे आपण भक्ती म्हणूनही पाहू शकतो किंवा तत्वज्ञान म्हणूनही, आणि मानवतेच्या अनुभवातूनही. कारण तिथे किंवा जिथे भेद संपतात तिथे रंगही एकरूप होऊन जातो.
जेव्हा आपण संत परंपरेबद्दल बोलतो तेव्हा अनेक नावं आठवतात आपल्याला, पण स्त्रियांचे स्वर इतक्या सहजपणे आपल्या स्मरणात येत नाही. संत सोयराबाई मराठी संत साहित्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आवाज. मराठी पण इतिहास लिहिताना जेव्हा लिहिला गेला तेव्हा स्त्रियांचे स्वर अनेकदा काठावरच राहिले. त्यामुळे सोयराबाईंचे अभंग आपण ऐकतो, आपण गातो, पण त्यातील प्रश्न तितक्या गांभीर्याने ऐकले जातात का? सोयराबाई सुरुवात आकाशातून करत नाही, त्या सुरुवात करतात त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून, जगलेल्या अनुभवातून. फ्रॉम द बॉडी, फ्रॉम लेबर, फ्रॉम एव्हरीडे लाईफ. कारण स्त्रियांचा अनुभव त्यांच्या आयुष्यात, शरीर ही केवळ त्यांची जैविक गोष्ट नसून ते समाजाच्या कल्पनांचं, नियंत्रणाचं आणि अनेकदा विटाळ्याच्या संकल्पनाचेही केंद्र बनतं. आणि मग सोयराबाई एक असा प्रश्न विचारतात ज्याचं उत्तर समाजाकडे कधीच नव्हतं. ज्या शरीरातून प्रत्येक मनुष्य जन्म घेतो त्याच शरीराला आपण विटाळ म्हणायचं का? क्रांतिकारक आहे. मयुरा, मला एक गोष्ट इथे मेन्शन करायची आहे. म्हणजे आम्ही ठरवलं आहे की आम्ही बोलणार नाही, आज मयुराला बोलू देऊ. पण हा अभंग कृतिकाने कंपोज केला आहे, त्यामुळे त्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या. देह इतिहासात जितका पूजला गेला तितकाच नियंत्रितही केला गेला, विशेषतः स्त्रीचा देह. सोयराबाईंचा हा प्रश्न केवळ एका स्त्रीचा प्रश्न नसून संपूर्ण माणसाचा प्रश्न आहे, ज्या माणसाला स्पर्शाने, जन्माने किंवा शरीराने मोजू लागतो. बुद्धांनी आपल्या काळात हाच प्रश्न वेगळ्या भाषेत विचारला. ना जच्चा वसलो होती, ना जच्चा होती ब्राह्मणो. म्हणजे जन्मामुळे कोणीच नीच होत नाही आणि जन्मामुळे कोणीच श्रेष्ठही होत नाही. माणसाची ओळख त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने घडते. हा विचार आजही तितकाच क्रांतिकारक आहे जितका 2500 वर्षापूर्वी होता. आणि हा विचार जेव्हा संगीतात पोहोचतो तेव्हा तो अधिक लक्षात राहतो. बिकॉज म्युझिक अलाउज आयडियाज टू ट्रॅव्हल अक्रॉस लँग्वेजेस, अक्रॉस सेंचुरीज, अक्रॉस कम्युनिटीज. मग पाली भाषेतील गाथा असो किंवा त्याचे झालेले अपभ्रंश असो, मराठी अभंग, हिंदी दोहे आणि आजची ही महफिल. भाषा बदलणे धम्माला कधीच एका भाषेत बंदिस्त केलं नाही. आज जगभरामध्ये धम्म शेकडो भाषांमध्ये व्यक्त होतो. इनफॅक्ट म्युझिक हॅज बिकम वन मोर लँग्वेज ऑफ धम्मा. याच भावनेतून आता आपण बुद्धाच्या स्मरणाकडे पुढे जाऊया. धम्मदीपा धम्मसरणा म्हणजे स्वतःचा दीप बना आणि धम्मालाच आपला आधार बनवा.
ही शिकवण 2500 वर्षापूर्वीची असली तरी तिचं महत्त्व आजही तितकंच आहे. कारण धम्म हा काळाच्या चौकटीत बंदिस्त राहत नाही. तो प्रत्येक पिढीमध्ये, प्रत्येक भाषेत, प्रत्येक नव्या प्रश्नासोबत पुन्हा पुन्हा आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. आज आपण धम्माला ग्रंथातून नाही तर स्वरांमधून भेटलो. धम्मपदाच्या गाथेत, संतांच्या शब्दात, स्त्रियांच्या प्रश्नांमध्ये आणि एकूणच करुणेच्या निनादात. कदाचित यालाच धम्म जिवंत ठेवणं असं म्हणत असावे. आजच्या या प्रवासाचा आता निरोप, जिकडे आपण आता चाललो आहे, आजच्या प्रवासाचा निरोप आपण एका गीताने नाही तर एका प्रतिज्ञेने करणार आहोत. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि
कार्यक्रम संपलेला आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर ह्या कार्यक्रमाच्या छोट्या छोट्या क्लिप शेअर केलेल्या आहेत. ह्या कार्यक्रमामध्ये त्यांनी गायलेले काही राग असतील, अभंग असतील किंवा गाणे असतील, त्याच्या छोट्या क्लिप तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. त्या जरी तुम्हाला अर्धवट वाटत असतील ना, तरी ऐकायला नक्कीच मधुर वाटले असतील, कारण की त्या दोघींचा आवाजच एवढा गोड आहे. कारण की आम्हालासुद्धा हे 2 तास कधी संपले ना कळालंच नाही. एवढा सुंदर आणि छान एक्सपिरियन्स होता. नेक्स्ट टाईम जर मला माहिती पडलं ना यांचा कार्यक्रम कुठे असेल, तर नक्की तुम्हाला मी कम्युनिटीला अपडेट करेल, जेणेकरून तुम्हीसुद्धा लाईव्ह यांचा कार्यक्रम अटेंड करू शकाल. खरंच खूप सुंदर एक्सपिरियन्स राहिला आमचा. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांशी भेटलो, फोटोज वगैरे काढले आणि नंतर निघालो घरी जाण्यासाठी. तर हा व्हिडिओ जो आहे ना 26 जुलैला शूट केलेला आहे. संडेला ह्यांचा कार्यक्रम होता 4 ते 6 ह्या वेळेमध्ये आणि 29ला वर्षावास सुरू होतो. आषाढ पौर्णिमेनिमित्त ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आषाढ पौर्णिमा आणि वर्षावास प्रारंभ ह्या निमित्त आयोजन केलेला हा कार्यक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.